आपण जेव्हा स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हाच आपल्या आयुष्यात समाधान असते. रविवार म्हटलं की सगळ्यांना थोडीशी विश्रांती मिळते आणि त्या वेळेला आपण स्वतःसाठी काहीतरी छान करावंसं वाटतं. आज आम्ही आलो सर्वजणी मैत्रिणी गजानन महाराजांच्या मंदिरात निगडीला. गजानन महाराजाचं दर्शन झालं मस्तपैकी शांत आणि गर्दी पण कमी होती. खूप छान दर्शन झालं आणि नंतर छोटंसं गार्डन होतं, तिथं पण मस्त मजा मस्ती हसणे खेळणे. कारण आपल्याला थोडे जबाबदाऱ्या नाही तर जबाबदाऱ्यामधून स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. हसणे फिरणे आणि जगण्यासाठी खूप गरजेचं आहे. चला तर मग आजचा आमचा हा सुंदर प्रवास तुम्हाला दाखवतो. चला कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून सांगा. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझे न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता आलोत आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरात निगडीला. खूप छान आज गजानन महाराजाचा प्रगट दिन होता ना, खूप गर्दी होती. इतकी छान मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. आम्ही 3-3:30ला घरून निघालो. जवळच आहे आम्हाला, 1-1.5 तास लागतं जायला मंदिरामध्ये. बघा किती गर्दी. आम्ही गेलो तेव्हा कमी गर्दी होती, नंतर तर एवढी गर्दी होती ना, बाहेरून लाईन होती. आणि जेवायला पण खूप छान होतं. तुम्हाला दाखवतो पुढं ब्लॉगमध्ये, कंटिन्यू बघत राहा. बघा किती गर्दी आणि सजावट तर इतकी छान केली ना गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये. सगळे फुलांचे हार वगैरे आणि तिथं रक्तदान शिबिर पण होते. ती आम्ही शूट नाही करू शकलो कारण की तिथं सगळे म्हणजे जेंट्स लोक वगैरे ब्लड देत होते ना, त्याच्यामुळे म्हणलं नको हे घ्यायला नाही का. नंतर दर्शनासाठी लाईनला थांबलोत. प्रज्वलचं बघा काय चाललं, किती छान डेकोरेशन केलं आहे. आज गजानन महाराजाचा प्रगट दिन आहे असल्यामुळे खूप सगळे भाविक लोक लांबून लांबून ज्यांना जवळ आहे ना हे मंदिर माहिती आहे ना, ते खूप लांबून असं येतात दर्शनासाठी. खूप छान वाटतंय. महाप्रसाद नाही का, बेसन भाकर तुम्हाला दाखवते पुढे गेल्याच्या नंतर काय काय आहे आमच्या डिशमध्ये जेवण्यासाठी. बघा किती छान असं डेकोरेशन. पालखीचं दर्शन पण घेतलं आम्ही. म्हणजे दर्शन घेण्याच्या टायमिंगला आम्हाला एवढी लाईन नव्हती, गर्दी नव्हती. निवांत असं दर्शन घेता आलं. प्रज्वल बघा वरती येऊन दर्शन घेतोय. फोटो ठेवला होता, पादुका वगैरे नव्हते तिथं. गजानन महाराजांचा फोटो ठेवला होता पालखीमध्ये. मग नंतर आलोत पुढं. फोटो काढायला मनाई होती, म्हणजे फोटो काढू नका असं सांगितलं होतं, तरी पण शॉर्टकटमध्ये आम्ही व्हिडिओ काढून घेतला. असं काही लोक काढत होते, पण कसं रिक्स असते ना, तिथं पोलीस वगैरे असतात, मोबाईल वगैरे घेतात ओढून. पण सगळ्यांनीच काढत होते म्हणून आम्ही पण थोडंसं काढून घेतलं. किती छान सजावट केली गजानन महाराजांच्या मूर्तीला वगैरे. साईडला किती मस्तपैकी सगळ्यांनी हार फूल असं, आणि काही अभिषेक पण चालू होते वाटतं पाठी तिथेच नाही का साईडला. आणि पुजारी वगैरे काय म्हणत नव्हते, फोटो वगैरे काढल्यावर, पण तिथं असं बोर्ड लावला होता की कॅमेरे वगैरे चालू करू नका. दर्शन झालं, बाहेर आलोत आम्ही. 15 ते 20 मिनटात आमचं दर्शन झालं. एवढं फास्ट दर्शन झालं. मग आलोत, गार्डन होतं समोर बघा, गार्डन दाखवते तुम्हाला. 5 मिनटात बसलो तिथं. आज दर्शन घेतल्याच्या नंतर 5-10 मिनटं आपण मंदिरात बसायला पाहिजे. मस्त छानपैकी प्रसाद होता. मग प्रसाद घेतला. लाडूचे प्रसाद होते, सगळ्यांना एक एक प्रसाद घेतला. प्रज्वलने पण घेतला, काही मुलींनी नाही घेतला. काही मुली गोड खात नव्हते म्हणून त्यांनी प्रसाद नाही घेतला. मी घेतला, आम्ही व प्रज्वलने घेतला. घरी पण घेऊन आलोत एक एक लाडू. बघा किती छान सजावट केली. सगळेजण 5-5, 10-10 मिनटं बसले आणि नंतर गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी जायची घाई होती. हे निघाले सगळेजण गार्डनमध्ये. किती मस्त. प्रज्वल तर खूपच खुश. आज रविवार होता आणि सुट्टी पण होती, क्लास नव्हता, काय नव्हता. खूप आनंदात होता मस्तपैकी. घसरगुंड्या झोके, मुलांच्या आवडीचा खेळ. मोठे मुलं झाल्या परत येणार नाही. प्रज्वल तर लहान आहे तोपर्यंतच हट्ट करणार, नंतर मोठे झाल्यावर म्हणणार नाहीत आम्हाला गार्डनला घेऊन चाला, झोका खेळायला घेऊन चला. त्याच्यामुळं आम्हाला जसा टाईम भेटेल त्यावेळेस आम्ही त्याला गार्डनला घेऊन येत असतो. मस्त चाललंय. घसरगुंडी उलटं पण जात होता. मुलं पुढून येत होते, तो पाठीमागून, म्हणजे नाही का. उलटं पण काही मुलं चालायचे समोरून नाही का. घसरगुंडी मध्ये कसं उलटं चालल्यावर पाठीमागे येणार ना घसरत. असं प्रज्वल बघा किती मस्ती चालली सगळ्यांची. समोरून मुलं येतात, त्यांच्या तोंडावरच म्हणजे नाही का, ते बरोबर नाही हे असं समोरून येणं. मग नंतर सगळंच होतं. झोका होता, हे बदक होते. लहान मुलांसाठी खूप छान गार्डन आहे ते गजानन महाराजाचं.
ते काका देते त्यांना झोका. आम्ही तर बसलो होतो एका जागेवर. म्हणलं काय फिरायचं तर फिरून घ्या आजच्या सुट्टी दिवशी. नंतर एकदा स्कूल सुरू झाली ना 8 दिवस कुणालाच सुट्टी नाही मग. क्लास, स्कूल आणि अभ्यास सगळ्यांचं मस्त झोका वगैरे खेळून चालला बघा. एक 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 चाललं तरी पण इतकं खेळला तरी पण त्याला अजून खेळायचंच होतं. पण टाईम झाला होता भरपूर. 5 वाजून गेले होते. सगळ्यांचे नंबर लागले होते झोक्यासाठी. नंबरला थांबले. एक 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 गेलं की एक 5-6 झोके होते. पण मुलंच एवढे होते ना, एवढी गर्दी झाली होती ना त्या दिवशी तर जास्तच होती. दर गुरुवारी पण इथं महाप्रसाद आरती असते. पण आज प्रगट दिन असल्यामुळे सगळे लोक जास्त. खूप जुनं मंदिर आहे बघा. झाडं किती मोठे मोठे आहेत. खूप दिवसाचं मंदिर आहे हे बघा. किती झोके आहेत, किती मुलांना खेळायसाठी काय काय आहे. सगळे छोटे छोटे मुलं होते आमच्यासोबत. प्रोजेल एवढेच होते हे बघा. नंबरला थांबलेत. चाललं एक 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 खेळायचं. इकडून गेलं की तिकडं. त्याचं काय समाधानच झालं नव्हतं. एवढं सगळं डबल डबल खेळत होता तरी पण त्याला खेळायचं वाटत होतं. भूक लागाना, ताण लागाना. मग नंतर जेवायचं होतं. म्हणलं चला आपण जेवण वगैरे करू. पण ते म्हणले थांबा 10-15 मिनटं थांबू, खेळू. म्हणलं खेळू द्या. म्हणलं ह्याला काय खेळायचं खेळू द्या. किती वाजून तेवढे वाजू द्या. जेव्हा जात घरी नाही का 8 का वाजाना घरी जायला. पण आम्हाला घरी खूप उशीर झाला होता. प्रत्येक ॲक्टिव्हिटी खेळत बसला. ह्याच्यावर येंग त्याच्यावर येंग. आता हे काय नवीनच वरती जायचं आणि त्या गोलमधून खाली यायचं असं आहे वाटतं. मला तर काय माहीत नव्हतं. ओंकार शूट घेत होता त्याचा. दोघं पण खेळत होते आणि मी बसलो होतो तर आम्ही साईडला मस्तपैकी गप्पा मारत. ह्यांचं म्हणलं ह्यांना काय खेळायचं खेळ. आता मोठा झाला आहे त्याला समजतं. छोटा होता का तेव्हा त्याच्या पाठीमागं राहावं लागायचं. एवढं तडफड करत होता ना, शांत नव्हता अजिबात. आता कसं कळतं आहे त्याच्यामुळं तो खेळू शकतो आहे. मग त्याच्या मागं जायची गरज नाही. तो मग खेळून वगैरे झाल्यावर आमच्यापाशी यायचा आणि परत जायचा खेळायला. सगळे लहान मुलं, ओंकार, प्रज्वल, अजून छोटे छोटे मुलं होते आमच्यासोबत आलेले. मुली पण होत्या. ते सगळे एकामेकाला व्यवस्थित सांभाळून घेत होते आणि सगळे लक्ष द्यायचे नाही का. छोट्या मुलांकडं पण मोठाल्या दिदी वगैरे लक्ष देत होत्या. हे सगळे आमचेच आहेत. आम्ही सोबत गेलेलो आमच्या मैत्रिणीचे मुलं वगैरे. आमच्या सोसायटीमधलेच आम्ही सगळेजण आहेत. ह्या सगळ्यांनीच हे बुक केलं वाटतं. सगळ्याच्या एकाच ह्याच्यात जाऊन बसलेत. बघा आता अंधार वगैरे पडत आला. दिवस मावळायचा टाईम झाला तरी पण ह्यांचं खेळायचं का संपना. मग आता आम्ही आवाज द्यावा लागणार. आता चला म्हणलं घरी नाही का जेवण वगैरे करू. यांचं कधी पण किती वाजेपर्यंत पण ह्यांचं खेळ संपणार नाही. बघा प्रज्वल कशी ॲक्टिव्हिटी करतो आहे. पहिल्या वेळेस त्याला येतच नव्हतं. गेल्या वेळेसच्या ब्लॉकमध्ये आहे बघा. त्याच्यामध्ये त्याला ही ॲक्टिव्हिटी जमत नव्हती. ह्यावेळेस छान करत होता. परत गेला घसरकुंडी खेळायला. हा उलटं चालतं उलटं. ते पुढून यायचं नाही का तोंडावर. असं मुलं इथं तोंडावर पडायचं काम आहे. असं नाही गेलं पाहिजे. प्रज्वल एवढं मस्ती करते नाही, अजिबात शांत राहत नाही. नंतर आलो तर आम्ही प्रसाद घेण्यासाठी. प्रसादाला पण एवढी गर्दी नव्हती. नंतर आमचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर एवढी गर्दी झाली ना, खूपच गर्दी झाली. तुम्हाला दाखवते नंतर. मग आता प्रसाद घेतला. प्रसाद काय काय होता बघा जेवायला. साधा आणि सिंपल दाखवते तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये. ह्याचे 5-6 लेडीज होत्या. हा प्रसाद बेसन, ज्वारीची भाकर, भात, शिरा असं छानपैकी जेवण होतं. मुलांना तर प्रज्वलला तर फक्त भात आणि शिराच खाल्ला. बाकीचं बेसन भाकर तसंच ठेवलं. घरी पण भाकर खात नाही. आणि तिथं म्हणलं थोडंच द्या मला, काही जास्त नको म्हणजे तिने थोडंसं आणलं त्याच्यापुरतंच. भात थोडासा घेतला आणि बेसन आणि भाकर आणली पण ती तशीच ठेवली. या असे आम्ही सगळेजणी बसलो जेवायला. खूप छान वाटत होतं असं गार्डनमध्ये येऊन. आणि दोन्ही पण कामं झाले आमचे. दर्शन पण झाले आणि मुलांचं खेळून पण झालं आणि जेवण वगैरे. प्रसाद पण छान भेटला. मस्तपैकी प्रसाद भेटला. जेवण मस्त छानपैकी. आता आमचे 6 वाजले होते वाटतं. घरूनच निघायला खूप लेट झाला होता.
मग दर्शन वगैरे घ्यायला, परत गार्डनमध्ये मुलांना खेळायला. त्याच्यामुळं टाईम कुठे गेला काही समजलंच नाही. 6 वाजून गेले. मग जेवणं वगैरे मस्तपैकी जेवणं झाले. पाण्याचे बॉटल वगैरे घरूनच आणल्या होत्या आम्ही. बघा किती छानपैकी गोल गोल सगळे बसले. मला तर मी सगळ्यात शेवट गेले ते प्रसाद मला सगळ्यांच्या लेट बसला होता. तोपर्यंत हे सगळे बसले होते गोल, असं म्हणजे नाही का राऊंडमध्ये. खूप छान वाटत होतं हे असं जेवण वगैरे. प्रज्वलचं लक्ष बाहेरच होतं, खेळण्याकडेच होतं. इतकं छान ताट वगैरे आणलं जेवायला, पण त्याला खायचं नव्हतं. ते मला मी एवढं खात नसतं, मला भूक नाही. घरून तो मिसळपाव वगैरे खाऊन गेले, त्याच्यामुळे मुलांना काही जास्त भुका नव्हत्या. म्हणजे कुणीच काही जास्त खाल्लं नाही. आम्हालाच त्यांचं उरलेलं खावं लागलं. प्रसाद आहे, टाकून कसा द्यायचा म्हणून आम्ही संपून टाकला थोडा थोडा करून सगळ्यांनी. नंतर बाहेर आलो. बाहेर खूप सगळी यात्राच होती ना त्या दिवशी. खूप सगळं घ्यायसारखं तर भरपूर होते. झाडं वगैरे, अजून कानातले, गळ्यातले. झाडाचे रेट बघत होतो. आमच्याकडे 15 रुपयाला झाड भेटतं, तिथं 25 रुपयाला म्हणत होते. खूप महाग होतं म्हणून नाही घेतलं आम्ही हे झाडं. आम्ही हळदी कुंकाला 15 रुपयाला एक आणलं होतं, असं नाही का शेजारी. मी तुळशी आणल्या होत्या. हे पिना फुगे मला आमच्याकडं पण आता बीजी येईल ना, बीजेला भरपूर असते, त्याच्यामुळं जास्त काय घेतलंच नाही. बघितलं त्या मुली होत्या छोट्या छोट्या, त्यांच्यासाठी कानातले गळ्यातले होते. मुलांसाठी काहीच नव्हते. सायकल होते, त्याला म्हणत होते 250-300पर्यंत दे, पण त्यांनी काही दिली नाही. हे सगळंच असं घरात सायकल छान वाटते, म्हणजे नाही का त्याच्यावर गुलाबाचे फुलं वगैरे ठेवले ना मस्त दिसते. मग तिथं काय थोडीफार खरेदी केली. नंतर मुलांना खायची होती आईस्क्रीम. प्रज्वलला तर काहीच घेतलं नाही. मुलांना घ्यायसाठी तर काहीच नव्हतं तिथं. तो रडत होता मला लायटिंगचं घे, लायटिंगचे. डबल रेट होता तिथं. आमच्याकडे 20 रुपयाला भेटते, तिथं 50ला होतं. त्याच्यामुळे म्हणलं नको, आपण गेल्याच्या नंतर घेऊ. म्हणलं आईस्क्रीम देऊ तुम्हाला, म्हणून आईस्क्रीम खायला आलो सगळेजणी. 8 वाजले होते रात्रीचे. खूप लेट. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? निगडीच्या गजानन महाराजाच्या मंदिरामधलं जेवण, गार्डन आणि आमचा रविवारच्या सुट्टीचा दिवस कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.